नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। घरातील तुळस काळवंडलेली असते, त्यामुळे घरातील सर्व नित्या, आदिराज सगळेच काळजीमध्ये असतात। नित्या काळजीनेच तुळशी मातेला पूजा करते आणि म्हणते की देवी आई, आमच्याकडून काही चुकलं असेल तर माफ कर आणि या घरावरची कृपा मात्र ढळू देऊ नको। त्यावर आदिराज म्हणतो की नित्या मॅडम, काही होणार नाही, काळजी करू नका, असं म्हणून घरात निघून जातो। इकडे सावरी घरातून बाहेर येते आणि नित्याला म्हणते की किती वेळ झाले तुमचा हा मोबाईल वाजत आहे। त्यानंतर नित्या बघते तर त्याच्यावरती शालिनीचे खूप सारे मिस कॉल असतात। नित्या शालिनीला कॉल करते आणि शालिनी तिला रेस्ट हाऊसवरती बोलावून घेते। नित्या शालिनीला म्हणते की तुम्हाला माझ्या मनातलं कसं कळतं, मी तुम्हालाच भेटायला येणार होते, बरं झालं तुम्हीच मला फोन करून बोलावून घेतलं। इतक्यात राजमा नित्यासाठी चहाचा कप घेऊन येते आणि नित्याला डोळ्याने इशारा करते की सर्व काही ठीक आहे। त्यावर शालिनी लगेच राजमाला म्हणते की इथं का थांबली आहेस तू, भांडायला थांबली आहेस का हिच्याशी? त्यावर राजमा म्हणते की हिचं तोंडसुद्धा पाहायची मला इच्छा नाही आहे। शालिनी राजमाला म्हणते की मग निघ इथून, आणि जोपर्यंत मी बाहेर ये म्हणत नाही तोपर्यंत बाहेर यायचं नाही। राजमा लगेच निघून जाते आणि नित्या चहाचा कप उचलते। त्या चहा पित असते आणि शालिनी तिला विचारते की बोल, तुला काय बोलायचं होतं आता माझ्याशी? नित्या म्हणते की तुम्ही तुमचे प्रयत्न बंद करा, किती वेळा तुम्हाला अपयश आलं आहे आणि का तुम्ही आमच्या मागे लागला आहात? नेमके कोणत्या जन्माचं वैर आहे तुमचं आमच्याशी? शालिनी म्हणते की मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल, आहे का तुझी तयारी? त्यानंतर नित्या म्हणते की मला तुमच्या कुठल्याच गोष्टीची भीती वाटत नाही आणि चहा पिऊन कप तो खाली ठेवून देते। शालिनी म्हणते की चहाचा कप संपवला आहेस ना तू, आता फक्त 5 मिनिट थांब, आणि 1 to 5 काउंटिंग सुरू करते आणि चक्क 5 मोजणेपर्यंत नित्या हिप्नोटाईज झालेली असते। शालिनी म्हणते की गौरे, आता तुला मला मारण्यासाठी अजिबात वेळ लागणार नाही, तू कितीही जन्म घे, तुझा मृत्यू तर माझ्याच हातून लिहिलेला आहे, तुझा या जन्मातील शेवटचा दिवस आहे, उठ आणि माझ्या पायाजवळ येऊन बस, असं म्हणते। आणि सांगितल्याप्रमाणे नित्या खरंच उठते आणि शालिनीच्या पायाजवळ येऊन बसते। शालिनी तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तिने नित्याच्या चहामध्ये औषध कसं मिक्स केलं हे आठवत असते। जेव्हा राजमा चहा करत असते तेव्हा तिला शालिनी आवाज देते आणि ती बाहेर येते, त्यावेळेस सोमा त्या चहामध्ये औषध टाकत असतो, म्हणजे चहामध्ये काही आहे याचा थांबपत्ता राजमाला नसतो। शालिनी नित्याला म्हणते की उठ, गावाच्या बाहेर जी विहीर आहे ज्याच्यामध्ये खूप पाणी आहे तिथं जायचं आणि पाणी किती आहे ते बघायचं आणि त्या विहिरीमध्ये उडी मारायची। आता जशी बसली आहेस ना तशी जाऊन तळाशी जाऊन बसायचं, नाका तोंडात पाणी जाईपर्यंत बसायचं आणि जोपर्यंत श्वास बंद होत नाही तोपर्यंत हलायचं नाही। आणि चक्क नित्या उठते आणि विहिरीच्या दिशेने निघू लागते। त्यानंतर शालिनी मोठमोठ्याने हसू लागते। इकडे विमल देवी समोर बसलेली असते आणि हात जोडून देवीला म्हणते की देवी, तुझ्या मनात तरी काय आहे? दारातील तुळस अशी कशी एकदम काळवंडली, तुला यातून काय सांगायचं आहे? पण जे काही आहे काहीतरी अशुभ आहे हे नक्की। शालिनी नित्याचा कारणे पाठलाग करत असते। इकडे विमल देवीला म्हणते की आई, मी आजपर्यंत जेवढं काही पुण्य कमवलं आहे तेवढी सगळी पुण्याई मी पणाला लावायला तयार आहे, पण माझ्या घरावरती कुठलंही संकट येऊ देऊ नकोस। इकडे आदिराज रस्त्यावरून जात असताना अचानक खूप सारा धूर समोर येतो आणि धूर सरल्यानंतर चक्क चंद्रसेन स्वामी त्याला तिथे दिसतात। आदिराज त्यांना म्हणतो की हे काय आहे, असं रस्त्याच्या मध्ये का उभे राहिला आहात तुम्ही? मला जाऊ देत, असं म्हणतो। कोण आहे तुम्ही, असंही विचारतो। चंद्रसेन स्वामी म्हणतात की हाच प्रश्न जर मी तुला विचारला तर त्याचं खरं उत्तर असेल का तुझ्याकडे? आणि त्याचं खरंच उत्तर तुझ्याकडे असेल ना तर मला सांग, मी नक्की ऐकून घेईल। आदिराज म्हणतो की मला तुमची कोडी सोडवण्याला वेळ नाही आहे, तुम्हाला कडं सोडवायचं आहे का? तुम्हाला मदत करू का मी, असं विचारतो। त्यावर चंद्रसेन स्वामी म्हणतात, बाळा, मदतीची मला नाही तर तुला गरज आहे। आदिराज म्हणतो की वाट सोडा माझी, मला जाऊ द्यात। चंद्रसेन स्वामी म्हणतात की मी सरकेन, पण नित्याला कसं वाचवशील? आदिराज लगेच आश्चर्यचकित होतो आणि गाडीवरून खाली उतरतो आणि चंद्रसेन स्वामींना विचारतो की तुम्ही नित्याला कसं काय ओळखता? चंद्रसेन स्वामी म्हणतात की आमची खूप जुनी ओळख आहे, नित्याचा जीव आता धोक्यात आहे, तिच्यावरती काळाचं सावट आहे, येणारा मृगशीर्ष नक्षत्र तिच्यासाठी घातक ठरू शकतं, तुमच्या दोघांचाही जन्म एकाच नक्षत्रावरती झालेला आहे हे तू नाकारू शकत नाहीस। स्वामी तिथून निघून जायला लागतात। आदिराज त्यांना थांबवतो आणि म्हणतो की तुम्ही हे असं काय सांगत आहात, मला काहीच कळत नाहीये। त्यानंतर चंद्रसेन स्वामी म्हणतात की मागच्या वेळी सुद्धा मी तुला असाच इशारा दिला होता, पण तू त्याच्यावरती विश्वास ठेवला नव्हता आणि मी तुला वाचवू शकलो नव्हतो, पण यावेळी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नको, असं
म्हणतात आणि खूप सारा धूर होतो आणि स्वामी तिथून अचानक निघून जातात. इकडे आदिराज खूप घाबरलेला असतो, घराच्या बाहेर बसलेला असतो आणि अचानक त्याला खूप घाम फुटलेला असतो. तो मनातच विचार करू लागतो की कसला दृष्टांत होता हा. इकडे नित्या विहिरीच्या दिशेने चाललेली असते आणि शालिनी तिचा पाठलाग करत असते. नित्या अनवाणीच जंगलामधून जाऊ लागते. इकडे तात्यासुद्धा विमलला धीर देतात आणि दोघेही देवीची आराधना करतात. इकडे आदिराज अंगणामध्ये फेऱ्या मारत असतो आणि सावरी बाहेर येते आणि तिला विचारते, दाद्या तुला संमोहन म्हणजे माहिती आहे का रे? पूर्वीच्या काळामध्ये लोक असंच काहीतरी करायचे आणि लोकांना खाण्यातून किंवा गोड बोलण्यातून असं काहीतरी बोलायचे की जेणेकरून ते व्यक्ती सर्व काही त्याचंच ऐकायला लागायचे आणि हे एक तंत्र आहे. हे ऐकून आदिराज मात्र आश्चर्यचकित होतो. त्याला काहीतरी जाणवत असतं पण काय हे त्याला नेमकी कळत नाही. तो सावरीला म्हणतो की नित्या मॅडम गेल्या तशा अजून आल्या नाही ना? त्यानंतर सावरी म्हणते की नाही. हे ऐकताच आदिराज चक्क तिथून पळत सुटतो. सावरी म्हणते की नित्या मॅडमने याला संमोहित केलं आहे की काय? इकडे जोगतीन देवीसमोर उभी असते आणि बोलत असते, आई का आभाळ काळं केलं आहेस? नक्की काय घडणार आहे? इकडे शालिनी नित्यावरती नजर ठेवून असते. आदिराजसुद्धा नित्या मॅडम असं करून नित्याला जंगलामध्ये शोधायला आलेला असतो. इकडे जोगतीन देवीला म्हणते की आई कुणाचा जीव जाणार आहे? कुणाचा डाव साधला जाणार आहे? थांबव हे सगळं, तुझ्या लेकरांवरती दया कर आणि त्यांचा जीव वाचव असं म्हणते. जोगतीनसुद्धा अंबाबाईचा उदो करून देवीचा जागर करत असते. विमल आणि तात्यासुद्धा देवीची आराधना करत असतात आणि नित्या मात्र विहिरीच्या दिशेने चाललेली असते. आदिराज पळत पळत नित्याला शोधत असतो. नित्या विहिरीजवळ पोहोचलेली असते. आदिराज पळत असताना त्याच्या पायाला ठेच लागते आणि तो खाली पडतो. पडताना त्याचं डोकं एका दगडावरती आपटतं आणि त्याला बरीचसं जखम होते. शालिनी सतत घड्याळाकडे बघत असते आणि तिची नजर मात्र नित्यावरती असते. आदिराज बेशुद्ध होऊन जातो आणि जोगतीनीला खूप भीती वाटू लागते. जोगतीन जोराजोरात देवीची घंटा वाजू लागते. इकडे शालिनी लगेच घड्याळाचा काटा बघत असते आणि नित्या उडी मार असं म्हणत असते. इकडे शालिनी म्हणत असते की नित्या उडी मार आणि विमल आणि तात्या दोघेही अक्षरशः रडत असून देवीपुढे हात जोडून देवीची आराधना करत असतात. जोगतीनसुद्धा जोरजोरामध्ये देवीची घंटी वाजवत असते आणि खरंच आदिराज शुद्धीवर येतो. विमल इकडे जोरात आई असा आवाज काढते आणि नित्या एक पाय विहिरीमध्ये टाकणारच तितक्यात आदिराज तिचा हात धरतो. आदिराज नित्याला आपल्या बाजूला ओढतो आणि दोघेही घरंगळत खाली पडतात. त्यानंतर आदिराज तिला म्हणतो की नित्या मॅडम भानावर या आणि हे सगळं पाहून शालिनी मात्र आश्चर्यचकित होते. नित्या आदिराजच्या डोक्याला लागलेली रक्त बघते आणि त्याला हात लावते. आदिराजला त्याचा त्रास होऊ लागतो. इकडे शालिनी घड्याळामध्ये बघत असते कारण आश्रयाने सांगितलेलं असतं की 2:17 नित्याचा मृत्यूकाळ आहे आणि वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे शालिनी खूप चिडचिड करते, रागराग करते. इकडे नित्या खोलीमध्ये पांघरून घेऊन बसलेली असते. आदिराज त्याच्यासाठी एक काढा घेऊन येतो आणि मी माझ्या स्वतःच्या हाताने केला आहे असं म्हणतो. नित्या तो काढा पिऊ लागते पण कडू असतो. त्यानंतर नित्या म्हणते कडू आहे तो. आदिराज म्हणतो की काढा आहे तो, सरबत नाही आहे, कडू तर असणारच ना, थांबा मी माझ्याच हाताने तुम्हाला पाजतो असं म्हणून तो चक्क तिला काढा बळच पिऊ घालतो. आदिराज म्हणतो ताप तर नाही तुम्हाला, मग इतकी थंडी का वाजत आहे? मग त्यानंतर नित्या त्याला म्हणते ताप तर नाही ना, मग इतकी काळजी का करतो माझी? तुम्ही जे काही केलं आहे ना त्यानंतर काळजी तर वाटणारच ना. नित्या मॅडम तुम्हाला कळतंय का, तुम्ही विहिरीमध्ये उडी मारायला निघाला होतात. त्यानंतर नित्या म्हणते की मी काय करत होते हे मलाच माहीत नाही आणि कितीही विचार केला ना तरीही मला उत्तर सापडत नाही असंही आदिराज म्हणतो की काहीतरी आठवा, जिथून आठवतंय तिथून तरी आठवा, काहीतरी धागा आपल्याला नक्की मिळेल. कालच तुम्ही जीवावरच्या संकटातून वाचलेले आहात आणि आज लगेच पुन्हा हा जीव घेणा प्रकार काय चाललं आहे नेमकी, याचा शोध आपल्याला घ्यावाच लागणार आहे. तू मला वाचवलंस, मी तुझ्या मिठीत होते, इतकंच मला आठवते असं नित्या म्हणते आणि त्यापुढचं मला काहीही आठवत नाही किंवा आधीचंही आठवत नाही. तुमचं तुम्हीच सगळं करत होतात, याचा अर्थ तुमच्यावरती कोणीतरी चेटूक केल्यासारखं तुम्ही वागत होता. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आदिराज नित्याची काळजी घेत तिथंच खाली झोपलेला असतो. नित्या उठते आणि आदिराजच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते की काल जे काही झालं ते सगळं तुझ्या मालकीनबाईंनी केलं आहे, असं जर तुला कळालं तर काय रिॲक्ट करशील? इतकंसं मला झालंय तर तू लगेच इतकी काळजी करत आहेस. इकडे शालिनी प्लॅन फसला म्हणून खूप चिडलेली असते आणि सोमाला म्हणते की नित्याचं जगणं तिच्या मरण्यापेक्षाही भयानक होणार आहे.
नित्या इकडे मनाशी म्हणते की तुझ्या मॅडमने जीवाशी खेळायचं ठरवलंच आहेस ना, तर मग आता एक तर मी तरी जगेल नाही तर त्या तरी जगतील. त्यानंतर शालिनी आदिराजच्या घरी येते आणि समोर जे काही बघते ते पाहून तिला धक्काच बसतो. तर मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.